आजच्या मननाकरता आपण एक लहानसा विचार पाहणार आहोत. अ, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा, आपला उद्धार करता, आपला त्राता असा तो ठरलेला आहे आणि खरोखर त्याच्याद्वारे आज आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अनेक शीर्षक आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहावयास मिळतात. आणि ते असे शीर्षक आहेत ज्याच्यामध्ये अर्थ आहे, ज्याच्यामध्ये त्याचं कार्य आपल्याला दिसून येतं, ज्याच्यामधून आपल्याला त्याचं गौरव झालेलं पाहावयास मिळतं. आणि खरोखर परमेश्वराची अ, योजना प्रभू यीशू ख्रिस्तामध्ये या पृथ्वीतलावरती कशा प्रकारे त्याने पूर्णतेस नेलेली आहे, त्या अनेक शीर्षकांमधून आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु त्यातील एक शीर्षक ज्याविषयी आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे अ, देवाचा कोकरा. आणि इंग्लिशमध्ये त्याला द लॅम्ब ऑफ गॉड असं म्हटलेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की प्रत्येक शीर्षकामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं प्रभू यीशू ख्रिस्ताचं अ, त्याच्या मागे अर्थ आहे, त्याच्या मागे त्याचं कार्य आहे. आणि ह्या शीर्षका मागे देखील आपल्याला तीच गोष्ट पाहावयास मिळते की देवाने विशेष कार्य, एक जबाबदारी प्रभू यीशू ख्रिस्तावरती सोपवली. आणि ती म्हणजे अ, देवाचा कोकरा म्हणून तो या पृथ्वीतलावरती येऊन त्याने मानवाचा उद्धार करावा. आणि त्यातून मानवाला अ, कायमचं जीवन प्राप्त व्हावं, स्वर्गीय जीवन प्राप्त व्हावं, देवाशी त्याचा समेट घडून यावा. अ, हा उद्देश आपल्याला ह्या देवाच्या कोकऱ्यामधून आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून देवाच्या कोकऱ्याविषयी आपण पाहत असताना अनेक वचनं आहेत, अनेक गोष्टी आहेत. परंतु अ, काही ठराविक गोष्टी मी या ठिकाणी आज मांडू इच्छितो. आणि त्या आपण आपल्या दिलेल्या समयामध्ये आपण पाहणार आहोत. अ, जसं मी म्हटलं की परमेश्वराने ही जबाबदारी प्रभू यीशू ख्रिस्तावरती दिली. अ, तेव्हापासून प्रभू यीशू ख्रिस्ताचं स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या गोष्टीविषयीचं प्रगटीकरण किंवा त्या गोष्टी कशा पुढे आल्या, ते आपल्याला पवित्र शास्त्राच्या मदतीने आपल्याला त्याच्या वचनातून पाहावयास मिळतात. आणि ही गोष्ट प्रभूने पुढे आणण्यास, जगाला ही गोष्ट समजवण्यास प्रत्यक्षात अप्रत्यक्षात बरेच अ, गोष्टींचा उपयोग केला. आणि अ, विशेष करून त्याच्या सेवकांचा देखील त्याने उपयोग केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि जुन्या करारामध्ये विशेष करून त्याचे जे संदेश ते होऊन गेले त्यांच्याद्वारे हे प्रगटीकरण त्याने देवाने पुढे आणले. नंतर त्याचप्रमाणे काही विधीमधून आपल्याला पाहावयास मिळतं की अ, अप्रत्यक्ष रूपामध्ये प्रभू यीशू ख्रिस्ताकडे ते सर्व विधी बोट दाखवते, यासाठी की येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे ते आपलं लक्ष वेधून घेते. आणि त्याचप्रमाणे असे काही संदेश ते आपल्याला पवित्र शास्त्रामधून पाहावयास मिळतात ज्यांच्याद्वारे देवाने किंवा प्रभूने ही गोष्ट पुढे आणलेली आहे. तर सर्वात प्रथम आपण पाहूया मोशेच्या द्वारे प्रभूने ही गोष्ट कशा प्रकारे पुढे लोकांपुढे किंवा जगासमोर ही प्रगट करण्यास त्याने सुरू केली. आणि प्रभू श्री ख्रिस्ताची योजना या जगामध्ये कशी त्याने आखली आपल्याला ते पाहावयास मिळतं. आणि विशेष करून मोशेच्या जीवनातून किंवा मोशेच्या द्वारे प्रभूने अ, हे जे शीर्षक आपण आज पाहत आहोत की देवाचा कोकरा, याविषयी मोशेला कसं त्याने प्रगटीकरण केलं, त्याविषयी आपण पाहतो. आणि अ, अनेक गोष्टी मोशेला देवाने प्रगट केल्या, परंतु त्यातून एक मोठी विधी ज्याद्वारे सर्व लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामधून कशा पापाची क्षमा कशी प्राप्त व्हावी याविषयी त्याने त्यांना पवित्र शास्त्रामधून किंवा नियमशास्त्रामधून त्याने दाखवून दिलं. आणि म्हणून आपण लेवी याचा चौथा अध्याय आणि दुसऱ्या वचनाकडे जाऊया. आपण ह्या सर्व ही वचनं परिचित आहेत, परंतु देवाच्या गौरवासाठी ह्या गोष्टी आपण आज पुन्हा एकदा पाहूया. अ, लेवी याचा चौथा अध्याय आणि दुसरं वचन आपण पाहूया दुसऱ्या वचनापासून, जिथे असं म्हटलेलं आहे की इस्रायल लोकांना असे सांग, परमेश्वराने निषिद्ध ठरवलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडूनही पाप घडले, म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचं पाप जर
अभिषिक्त याजकाने केली तर त्याने आपल्या पापाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोरा परमेश्वराला अर्पावा. तो घोरा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दाराजवळ त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवून आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. ह्या ठिकाणी आपल्याला अर्पणाविषयी दोष अर्पण किंवा पापार्पणाविषयी आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचप्रमाणे पुढे जाऊन आपल्याला 32व्या वचनापासून देखील पुढे पाहावयास मिळतं की पाप जर आपल्या मधून कोणी जर पाप केलं असेल तर त्याच्याविषयी काय करावं आणि हे अर्पण कसं असावं त्याविषयी तिथं म्हटलेलं आहे. आणि खरोखर मोशेला ह्या विधीमधून एक पूर्वछाया जणू काही प्रभूने दाखवली की मनुष्याचं जीवन हे पापाने भरलेलं आहे आणि खरोखर पापापासून दोषमुक्त होणे हे फक्त किंवा त्यापासून क्षमा प्राप्त होणे हे फक्त परमेश्वराच्या हातामध्ये होतं. आणि खरोखर त्याने त्यासाठी ही विधी इस्रायल लोकांसाठी त्याने देव केली, ज्यामधून त्यांचे जे पाप आहेत त्यापासून ते दैनंदिन जीवनामधून ते त्याविषयी ते क्षमा प्राप्त करून घेऊ शकत होते. आणि खरोखर परंतु प्रत्येक वेळी ज्या वेळी ते त्या कोकराच्या डोक्यावरती हात ठेवत असतील त्यावेळेस त्यांना फक्त त्यापुरतं जे पाप त्यांनी केलेलं आहे त्याविषयी त्यांना तो दोष आढळून येतो की मी चुकलेलो आहे आणि परमेश्वरासमोर मी ही चुकीची गोष्ट केलेली आहे आणि त्याबद्दल माझ्या वतीने हे कोकरा अर्पण होत आहे. आणि खरोखर त्याविषयी आपल्याला ही गोष्ट पुन्हा एकदा जसं मी म्हटलं की ही पूर्वछाया होती प्रभू श्री ख्रिस्ताकडे ही विधी बोट दाखवत होती यासाठी की त्यातून येणाऱ्या जो कोकरा आहे खरोखर त्याविषयी आपल्याला या विधीमधून ती गोष्ट पाहावयास मिळते. खरोखर परमेश्वराने मोशेद्वारे ज्यावेळेस इस्रायल लोकांचं दास्यगृहातून म्हणजे फारोच्या दास्यगृहातून ज्यावेळेस त्यांना मुक्त करायचं होतं त्यावेळेस देखील आपल्याला कोकऱ्याविषयी पाहावयास मिळतं द पास ओव्हर लॅम्ब, जिथे वलांडणाचा कोकरू अर्पणास त्यांना खरोखर ती विधी देखील देण्यात आली होती. आणि त्या बदलेल्या कोकरूचं रक्त त्यांना त्या दरवाजाच्या कपाळपट्टीवरती त्यांना लावण्याची आज्ञा परमेश्वराने केली होती. आणि परमेश्वराचं खरोखर कोप त्याचा क्रोध त्या ठिकाणी आपल्याला त्या संपूर्ण शहरामधून जाताना पाहावयास मिळाला. परंतु ज्या घरावरती परमेश्वराचं त्या कोकरूचं रक्त सांडलेलं मार्क होता तिथे परमेश्वर चा न्याय आलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही आणि इस्रायलातील सर्व घराणे त्या ठिकाणी वाचलेले आपल्याला पाहावयास मिळतं. आणि खरोखर ही विधी देखील आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते किंवा मोशेच्या द्वारे आपल्याला ही गोष्ट पाहावयास मिळते की त्यामधून वलांडणाचा जो कोकरू म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो आज आपल्याला प्राप्त झालेला आहे खरोखर त्या विधीद्वारे आपल्याला त्याच्याकडे ते बोट दाखवतं. आणि मोशेने ह्या सर्व गोष्टी लिहून ठेवल्या आणि पवित्र शास्त्रामधून आपल्याला पाहावयास मिळतं की मोशेने येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ह्या विधीमधून त्याने प्रगटीकरण आपल्याला दिलेलं पाहावयास मिळतं. आणि खरोखर मोशेविषयी देखील आपल्याला अनेक पवित्र शास्त्रांमधून दिसून येतं की त्याला या सर्व गोष्टीचं पूर्वछाया प्राप्त झाली होती. त्याचप्रमाणे जुन्या करारातील अजून एक संदेश आपल्याला पाहावयास मिळतो ज्याच्याविषयी आपल्याला सर्वच ठाऊक आहे. यशया ह्यास देखील परमेश्वराने ह्या गोष्टींविषयी येणारा जो तारणारा आहे प्रभू यीशू ख्रिस्ताविषयी परमेश्वराने यशया संदेशाद्वारे देखील सांगून ठेवलं होतं. परंतु यशया अधिक ह्या गोष्टीविषयी ज्यावेळेस तो लिहितो आणि विशेष करून 53व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तो येतो 53व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे खरोखर तो कोकरा आहे. आणि त्याविषयी यशया आपल्याला लिहिताना पाहावयास मिळतो. आपल्याला ते वचन ठाऊक आहे तरी पण आपण त्याकडे जाऊया. यशया 53 आणि 7वं वचन.
त्याचे हालाल केले तरी त्याने सोसले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधवायास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. यशा या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी भाकीत तो करत आहे आणि खरोखर त्याचं दुःख सहन तो या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्वछाया म्हणून तो या ठिकाणी लिहित आहे. जणू काय त्याने ते पाहिलेलं आहे. प्रभूने त्याला परमेश्वराने त्याला ते दाखवून दिलं आणि परमेश्वराने खरोखर एक सफरिंग सर्वंट प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं, जो अ, सोसून सर्व दुःखे सोसणारा असा एक दास आपल्याला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र पाहावयास मिळतं. आणि परमेश्वराने त्या ठिकाणी ह्या ज्या प्रकारे यशायाला प्रगटीकरण दिलं त्याप्रमाणे खरोखर आपल्याला पाहावयास मिळतं की यशया तिथे पवित्र आत्म्याच्या प्राप्त झालेल्या शब्दांद्वारे तो असं त्या ठिकाणी लिहित आहे की त्याचे हालाल केले तरी त्याने ते सर्व सोसले. त्याने आपले तोंड देखील उघडले नाही. बदावायस नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो खरोखर देवाचा कोकरा, देवाचा मेमना, तो आपल्यासाठी त्या ठिकाणी सर्व दुःखे सहन करताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि तो गप्प राहिला. त्याने जे असाध्य वेदना त्या ठिकाणी त्याला होत होत्या त्या त्याने होऊ दिल्या, कारण का तीच परमेश्वराची इच्छा होती. आणि खरोखर त्याप्रमाणे त्याने यशाच्या संदेशाद्वारे प्रभूने ही गोष्ट भाकीत केली आणि इस्रायल लोकांना दाखवून दिलं की येणारा जो तुमचा मसीहा आहे तो वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे त्याची त्या ठिकाणी त्याचे हालहाल होणार आहेत. परंतु या सर्व गोष्टी मी करत आहे ते तुमच्यासाठी करत आहे, कारण का त्याच्याद्वारे आपल्याला तारण प्राप्त होणार होतं. आणि तेच परमेश्वराने यशाच्या मुखातून 43व्या अध्यायामध्ये देखील आपल्याला पाहावयास मिळतं, जिथं परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला तारण देणारा मी परमेश्वर आहे, मी तुमचा त्राता आहे आणि माझ्याद्वारे तुम्हाला तारण प्राप्त होणार आहे. आणि खरोखर ते तारण परमेश्वराने आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामधून जो त्याचा कोकरा आहे त्याच्यातून आपल्याला त्याने देऊ केलेला आहे. आणि नंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष रूपामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं येण्याचा समय झाला त्यावेळेस आपल्याला योहानकृत शुभवर्तमानामध्ये जे बाप्तिस्मा करणारा योहान आहे त्याच्यामधून आपल्याला पुन्हा एकदा पाहावयास मिळतं परमेश्वराने आपल्या कोकऱ्याविषयी त्या ठिकाणी सांगितलं. परंतु ज्यावेळेस बारकाईने आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस योहनाने जी साक्ष दिली ती साक्ष फार महत्वाची आहे, कारण का तो म्हणतो की ती साक्ष परमेश्वराने त्याला देण्यास सांगितली, परमेश्वराने त्याला ती प्रगट केलेली. तो त्याप्रमाणे तो तिथं म्हणत आहे. आपण वाचूया 33व वचन, योहान 1:33. तिथे तो म्हणतो की मी तर त्याला ओळखत नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यास पाठवले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी योहान या ठिकाणी लिहित आहे. तो त्याचा नातलग आहे, आपला सर्वच ठाऊक आहे. परंतु तरी देखील तो ज्यावेळेस त्याची खरी ओळख द्यायची आहे त्यावेळेस तो म्हणतो की मी त्याला ओळखत नव्हतो असं तो म्हणत आहे. परंतु परमेश्वर म्हणजे जो योहनाला पाठवणारा जो परमेश्वर आहे त्याने ही गोष्ट त्याला सांगितली असं तो म्हणत आहे की तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यास पाठवले त्याने मला सांगितले. म्हणजे कोण? परमेश्वर. परमेश्वराने त्याला प्रभूविषयी सांगितले आणि तीच साक्ष योहनाने दिलेली आपल्याला पाहावयास मिळतं. योहनाने मनाची साक्ष दिली नाही, किंवा योहनाच्या मुखातून 29व्या वचनामध्ये आपण ज्यावेळेस जातो ते जे शब्द निघाले ते आपल्या मनातून प्रेरित होऊन नव्हते, तर परमेश्वराने तशी साक्ष लोकांपुढे देण्यास त्याला पाठवलं होतं. आणि
1 योहान 29 मध्ये असं तो म्हणतो की दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि खरोखर योहान या ठिकाणी परमेश्वराविषयी प्रत्यक्षात तो कोकरा या जगामध्ये आता आलेला आहे. आणि अ, जगापुढे त्याची ओळख कशी घडून येणार आहे, तर योहानाचा परमेश्वराने उपयोग केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि जगापुढे त्याची ओळख होत असताना परमेश्वराने हे शब्द त्याच्या मुखात घातले असं स्वतः योहान या ठिकाणी म्हणत आहे. आणि योहानाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी अशी ओळख करून दिली लोकांपुढे की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. दुसऱ्या कुठल्याही इतर गोष्टींमध्ये देवाचं तारण नाही. दुसऱ्या कुठल्याही परंपराप्रमाणे होणारे सर्व अर्पणांमध्ये आपल्याला त्याचं तारण त्याच्यामधून तारण पाहावयास मिळत नाही. तर केवळ आणि केवळ हा जो कोकरा आलेला आहे याच्यामध्ये आज आपल्याला तारण आहे असं योहान या ठिकाणी अ, अ, आपल्याला पाहावयास मिळतं की तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. योहानाला अ, बरेच इस्रायली लोक गैरसमज करून त्याला समजत होते की हा देखील तू कोण आहेस असे प्रश्न त्याला सारखे विचारत होते. परंतु योहानाने त्याची ओळख बाजूला ठेवली आणि परमेश्वराकडे त्याने बोट दाखवलं. त्याने स्वतः त्या गोष्टीपासून त्या फेम पासून त्याने स्वतःला बाजू केलं. परंतु जी सेवा प्रभूने त्याला योहानाला दिली होती ती सेवा त्याने पुढे नेली. आणि जो येणारा कोकरा आहे त्या कोकऱ्याविषयी ओळख करून देण्याची जबाबदारी योहानाकडे होती. आणि खरोखर ती योहानाने अतिशय देवाच्या आज्ञेप्रमाणे ती त्याने पूर्णतेस नेली. आणि म्हणून पुढे देखील जाऊन दुसऱ्या दिवशी देखील ज्यावेळेस तो त्याच्या शिष्यांबरोबर होता, योहान त्याचे 2 शिष्यांबरोबर असताना ते 35 आणि 36व्या वचनामध्ये असं तो म्हणतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. आपल्या शिष्यांना देखील त्याने स्वतःविषयी न सांगता तर खरा जो कोकरा आहे, खरा जो त्यांचा तारणारा आहे, खरा जो इस्रायल लोकांचा तारणारा जो आहे त्याकडे त्याने पुन्हा त्याने ओळख करून दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या शिष्यांना देखील योहानाने ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताला दुसऱ्या दिवशी पाहतो, न्याहाळून पाहतो, त्यावेळेस तो म्हणतो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त ह्यामध्येच आपल्याला तारण प्राप्त झालेला आहे. देवाचा कोकरा हा हे जो शीर्षक आहे हे केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरतीच शोभते. कारण का प्रभू येशू ख्रिस्त तसा आहे. कोकऱ्याचं या जगामध्ये असणं म्हणजे मी रित्या म्हणत आहेत, प्रत्यक्षात जे कोकरे आहेत त्यांचं उद्देशच आहे की त्यांचा वध व्हावा. त्यासाठी त्या प्राण्याची निवड झालेली आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ही सेवा त्याला प्राप्त झालेली, स्वर्गीय सेवा त्याला प्राप्त झालेली, परमेश्वराकडनं ही जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ता पर्यंत ती आलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि ती जबाबदारी स्वीकारून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या जगामध्ये तो तारणारा म्हणून उतरलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तो परमेश्वराचा कोकरा आपल्याला पाहावयास मिळतो. आपण खरोखर योहानाने देखील अनेकदा त्याच्याविषयी म्हटलेलं आहे. आणि पहिले योहानाच्या पहिल्या अध्यायामध्ये देखील आपल्याला पाहावयास मिळतं. तिथे तो म्हणतो की त्या कोकऱ्याचं अर्पण होणं गरजेचं होतं, कारण का तो कोकरा जगाचे पाप हरण करणारा तो होता. आणि तो कसा होता बरं, तो त्या ठिकाणी अजून एक वर्ड ऍड करत आहे की तो निर्दोष होता. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष असा कोकरा, शुद्ध असा कोकरा अ, अ, तो अर्पिला गेला होता. आणि खरोखर त्याच्यामध्ये आपल्याला तारण प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ह्याहून अधिक आपण ज्यावेळेस प्रगटीकरणामध्ये देखील जातो, प्रगटीकरणामध्ये देखील आपल्याला पाहावयास मिळतं. तिथं देखील ज्यावेळेस योहानाला प्रगटीकरण झालं, स्वर्गाचं त्याने सर्व गोष्टी पाहिल्या. परंतु ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताकडे लक्ष गेलं तिथं आपल्याला अ, पाहावयास मिळतं की तो कोकरा त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्याविषयी आपल्याला पाहावयास मिळतं. आपण जाऊया प्रगटीकरण त्या ठिकाणी देखील आपल्याला पाहावयास मिळतं. तिथं म्हटलेलं आहे की परमेश्वर तिथं प्रभू येशू ख्रिस्त तिथे
वदलेल्या कोकऱ्याप्रमाणेच तो तसा दिसत आहे. आणि खरोखर त्याच्या हातापायांवरती असलेले ऋण अजूनही तसेच आहेत. आणि स्वर्गामध्ये ज्यावेळेस आपण त्याला पाहणार आहोत, तो वदलेला कोकरा म्हणूनच आपल्याला दिसणार आहे. आणि खरोखर असा आपला प्रभू येशू ख्रिस्त, आपला थोर परमेश्वर आपल्याला लाभलेला आहे. आणि खरोखर हे शीर्षक, जसं मी म्हटलं, हे फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरतीच शोभते. पुन्हा एकदा आज आपण आपल्या कोकऱ्याची आठवण आपल्या अंतकरणामध्ये करूया. प्रभूने हा तारणारा आपल्याला दिला आणि त्याद्वारे आज आपल्याला तारण प्राप्त झालेलं आहे.